सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा वेग मंदावला। शेतीसाठी पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांची शेतीच्या कामासाठी लगबग। बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला। तालुक्यात शेतीच्या कामांना वेग। नागपूरमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस नाही, शेतकरी चिंतेत। 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत पेरणी न करण्याचा कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला। जालना जिल्ह्यामध्ये 1,34,046 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणीनंतर 2 दिवस पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। लग्नसराईमुळे भंडारा जिल्ह्यातील वांग्यांना बाहेरच्या जिल्ह्यामध्ये मागणी वाढली। भाव कमी असले तरी मागणी वाढल्याने शेतकऱ्याला वार्षिक 4 ते 5 लाखांचं उत्पन्न। नंदुरबारमध्ये हिरव्या मिरचीला चांगला दर। या हंगामात मिरचीचं लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता। मिरचीला 50 रुपयांपर्यंत उच्चांकी दर। कांद्याच्या दरात मागच्या 2 दिवसांपासून चढ-उतार। कांद्याचा भाव अनेक बाजारामध्ये आज 100 रुपयांपर्यंत कमी। आज कांद्याला 1300 ते 1500 रुपयाच्या दरम्यान भाव। हळदीचे भाव मागील 2 आठवड्यांपासून स्थिर। पावसामुळे लग्नसराईतून येणारी मागणी काहीशी कमी। सध्या हळदीला 11,000 ते 12,000पर्यंत दर। मागच्या काही आठवड्यांमध्ये चिंचेचे भाव घसरले। पावसामुळे चिंचेला उठाव कमी। चिंचेला सध्या सरासरी 6 ते 7,000पर्यंतचा दर। मागच्या 1 महिन्यात भाव 3,000नी घसरले। बाजारात नव्या मालाची आवक आणि सरकारने लादलेल्या स्टॉक लिमिटमुळे गव्हाचे भाव स्थिरावले। मागच्या महिनाभरात भाव जवळपास 200 रुपयांनी कमी। देशातील बाजारात सोयाबीनचा भाव दबावातच। सध्या सोयाबीनला 4,000 ते 4,200च्या दरम्यान भाव। नंदुरबार जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 20,000 शेतकऱ्यांना मिळणार 24 तास वीज। जिल्ह्यातील दुर्गम भागातल्या शेतकऱ्यांना होणार फायदा।